रोहित पवार आज बारामती पोलिसात तक्रार नोंदवणार आहेत। अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी तक्रार देणार आहेत। डीजीसीए विरोधात मुंबईत तक्रार नोंदवल्यानंतर आज बारामतीमध्ये सुद्धा रोहित पवार तक्रार नोंदवणार आहेत। अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार आज बारामती पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए विरोधात बारामतीत सुद्धा तक्रार नोंदवली जाणार आहे। रोहित पवार यांनी मुंबई पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली होती। डीजीसीएच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यानंतर आज बारामतीमध्ये सुद्धा रोहित पवार तक्रार दाखल करणार आहेत। काल मुंबईमध्ये रोहित पवार यांनी डीजीसीएच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। त्यावेळी पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये एक प्रकारे शाब्दिक वाद पाहायला मिळाला होता आणि मुंबईत तक्रार अखेर दाखल झाल्यानंतर आज बारामतीमध्ये सुद्धा रोहित पवार डीजीसीएच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत। दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात बारामतीमध्ये झाला आणि याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय जो आहे तो महिनाभरापासून सुरू केलेला आहे। आणि काल मुंबई येथील मरीन ड्राईव्ह या ठिकाणी देखील डीसीए संस्था जी आहे आणि PSR कंपनीच्या विरोधामध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये देखील रोहित पवार यांनी फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेले होते, मात्र त्या ठिकाणी फिर्याद दाखल केली नाही। म्हणून आज आमदार रोहित पवार जे आहे ते बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये आमदार रोहित पवार येणार असल्याने त्यांचे कार्यकर्ते आणि दादाचे प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत। कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी अजितदादांचे फोटो बॅनर्स घेऊन जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण या संदर्भात जे आहे ते येथील जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहात, काय नेमकी मागणी? रोहित दादाचे 25 दिवसापासून अजितदादांच्या अपघात आहे का घात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात। परत त्याच्यानंतर काही विमानांवर हे झालं नाही का, संशय घेतला की विमान असं ते खराब होते किंवा काय, मग हे जे विमान ज्यांचे आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे। तुम्ही कुठून आलाय आणि काय नेमकी मागणी? आम्ही माळशिरस तालुक्यातून आलोय, परंतु अजितदादांच्या बाबतीत अपघात आहे का घात आहे हा संभ्रम संबंध महाराष्ट्रवासियांच्या मनात आहे आणि तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीनं जो रोहितदादांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला जर वाचा फोडायचा असेल तर तो गुन्हा नोंदवून घेण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलोय। त्या अनुषंगानं पोलीस स्टेशननं गुन्हा नोंद करावा आणि तो नोंद करेपर्यंत आम्ही इथून आज उठणार नाही ह्या उद्देशाने आम्ही आज येतो आलाय। आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत। खऱ्या अर्थाने तुम्ही दादा प्रेमी आहात। या ठिकाणी आता आमदार रोहित पवार देखील दाखल होणार, काय नेमकी मागणी? तुम्ही मोठ्या संख्येने आला। काल मुंबईमध्ये आमचे आदरणीय रोहित दादा गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते, परंतु त्या ठिकाणी गुन्हा का दाखल करून घेतला नाही म्हणून आज बारामतीमध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि दादा प्रेमी या ठिकाणी आम्ही आदरणीय रोहित दादा यांनी जी भूमिका घेतलेली आहे की दादांचा मृत्यू कसा झाला, अपघात झाला का घातपात झाला याचा सखोल तपास झालाच पाहिजे। सर्वसामान्य बारामतीकर आज आम्ही 1 महिना झाला संभ्रमामध्ये, घराघरामध्ये त्यावेळेस दुःखामुळे चुली पेटल्या नाही। सगळ्यांची इच्छा आहे की काय झालं होतं नक्की हे आम्हाला समजलं पाहिजे ना, आमचा अधिकार आहे। आमच्या प्रशासनाला हा प्रश्न आहे की तुम्ही गुन्हे दाखल करून घेत नाही, 50 शंका उपलब्ध केल्या जातात, त्याच्यावरती काहीतरी उत्तर मिळावं म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। काही महिला देखील आहेत। कुठून आलाय तुम्ही? आम्ही बारामतीकर। काय नेमकी मागणी आहे? आमची अशी मागणी आहे की जी व्यक्ती आमच्या न्यायासाठी सकाळी पहाटेपासून रात्री 10 वाजेपर्यंत आमच्यासाठी झटली त्या व्यक्तीला न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतंय, हे खूप मोठं दुर्दैव आहे बारामतीचं। ज्यांच्या हातात सत्ता होती, जे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, त्यांच्याच मृत्यूचं कारण तो अपघात आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे शोधण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं। मग जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडलं तर काय त्याची ही राहील? नेमकं कोणती यंत्रणा चालू आहे ही? आज अजून आमचा विश्वास नाही की दादा आमच्यात नाही। आमची 4 वर्षाची मुलं आज रोडवर येऊन रडतात, अजून आमचा विश्वास नाही की दादा आज आमच्यात नाहीत आणि आज त्यांच्या न्यायासाठी आम्हाला यावं लागतं।
हा ठीक आहे ना, आज आपण हा लढा देतोय, रोहित दादांचे मनापासून आभार. आज ती व्यक्ती आज आमच्यात पुन्हा येणार नाही, परंतु आपल्याला काय हवं ना, दादांना न्याय मिळू द्या, दादांना फक्त न्याय मिळू द्या आणि रोहित दादांच्या पाठीमागे सर्व जनता उभा राहू द्या. एवढंच आमचं म्हणणं आहे की दादांना न्याय मिळू द्या. तो घात आहे का अपघात आहे आम्हाला माहिती नाही. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांनी जे आहे ते असे बोर्ड जे आहे ते तयार करून या ठिकाणी दादांच्या फलक जे आहे ते या ठिकाणी घेऊन दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आमदार रोहित पवार हे देखील या ठिकाणी येणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आता माहिती जी मिळालेली आहे, आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोन आल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे आणि त्यांना तुम्ही मुंबईला या अशा पद्धतीचं जे काय संवाद त्यांचा झाल्याचा आपल्याला पाहायला खऱ्या अर्थाने समोर आलेला आहे. यामुळे आता नेमकं यामध्ये बारामती तालुका पोलीस ठाण्याची भूमिका नेमकी काय असणार आहे, या ठिकाणी फिर्याद दाखल केली जाणार आहे का, हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती. आणि याच सगळ्या संदर्भात थेट बारामतीतून माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून. नवनाथ, कार्यकर्ते सुद्धा आता पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाल्याचं पाहायला मिळते. रोहित पवार किती वाजेपर्यंत दाखल होते? नक्कीच कल्याणी, आज रोहित पवार जे आहे ते पुण्यावरून निघालेले आहेत. पण थोड्याच वेळात रोहित पवार जे आहे ते या बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये येतील अशी माहिती जी आहे ते समोर आलेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या दिवंगत अजित पवार यांचा अपघात नसून घातपात झाल्याची चर्चा जी आहे ती संशय जो आहे तो अनेक दिवसापासून या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. खऱ्या अर्थाने रोहित पवार यांनी मुंबईमध्ये 2 पत्रकार परिषद घेतल्या, त्याचबरोबर दिल्लीमध्ये देखील पत्रकार परिषद घेऊन ज्या तांत्रिक बाबी होत्या त्याचा उलगडा जो आहे तो पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला रोहित पवार यांनी उलगडा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने याच अनुषंगाने त्यांनी काल मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये देखील डीजीसीए आणि VSR कंपनीच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेलेले होते. मात्र त्या ठिकाणी पोलिसांबरोबर देखील रोहित पवार यांचा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि याच अनुषंगाने बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये देखील डीजीसीए आणि VSR कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार जे आहे ते पुण्यावरून बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. या ठिकाणी आता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहे ते बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकाणी आताच पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये वकिलांची फौज जी आहे ती दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी वकील देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे आता या अनुषंगाने रोहित पवार यांच्या तक्रारीचं अनुकरण केलं जात आहे का, पोलीस नेमकी भूमिका काय घेणार आहेत, त्यांची तक्रार दाखल करून घेणार आहेत का, हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तक्रार कशा पद्धतीने दाखल करून घेतली जाते आणि त्यानंतर रोहित पवार काही बोलतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं. धन्यवाद माहितीसाठी.